एज्यू मराठी चॅनलच्या सर्व व्ह्यूवर्सना सप्रेम नमस्कार. एक महत्त्वाची अपडेट आहे, ती आहे निवड श्रेणी अंतर्गत. सध्या राज्यभर आपल्या सर्वांना माहिती आहे का निवड श्रेणी अंतर्गत ज्यांचे 12 आणि 24 वर्ष पूर्ण झाले सर्व्हिसला, अशा शिक्षकांची एक प्रशिक्षण सध्या सुरू आहे. आणि या प्रशिक्षणामध्ये बराच गोंधळ झाल्याचं दिसून येत आहे. शिक्षक देखील संभ्रमात आणि चिंतित देखील आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार किंवा याच्यावर कसा तोडगा काढला जाणार, या सगळ्या बाबी आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर बऱ्याच गोष्टी आपण सांगत असतो, त्याचे इम्पॅक्ट देखील आपल्याला दिसत असतात. जसे आत्ताच आपण CBSE शाळा संदर्भातला एक व्हिडिओ आपण केला होता, त्याच्या दखलपात्र तसेच काही वृत्तपत्रांमध्ये देखील बातम्या आल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने पुण्यातील आता ज्या CBSEच्या शाळा आहेत त्या आपल्या राज्य शासनाच्या शाळांसोबतच उघडत आहे. त्यामुळे आपलं चॅनल अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये विविध विषय जे शैक्षणिक क्षेत्राशी निगडित आहे ते आपण घेत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब देखील करा. आणि बरेचसे असे उपयुक्त असे व्हिडिओ आहेत, ते नक्की तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा नक्की बघा आणि शेअर करा. तर व्हिडिओला आपण संपूर्ण सुरुवात करूया. प्रत्येक शिक्षकासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, हे विसरून चालणार नाही. त्यातल्या त्यात ज्यांची 12 वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली आहे, जे सध्या प्रशिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी तर हा अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. हा व्हिडिओ जर तुम्ही YouTube शॉर्ट्सवर बघत असाल तर खाली एक लिंक दिसते आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सध्या राज्यात निवड व वेतन श्रेणी अंतर्गत 40,000 शिक्षकांची ऑनलाईन प्रशिक्षण यंत्रणा पहिल्याच दिवशी कोलमडली आहे. यात शिक्षकांच्या उपस्थितीची नोंदच पूर्ण झाली नाही आणि लिंकही काम करेनाशी झाली. त्यामुळे राज्यभरातून शिक्षक वर्ग हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार जमू अभ्यंकर यांनी शासनाच्या ढिसाळ नियोजनावर टीका देखील केली. यंत्रणेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र शिक्षकांनी सुद्धा नियोजित वेळेत हजर राहून सहकार्य करणे आवश्यक असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांचे म्हणणे आहे. बऱ्याचदा आपल्याला अनुभव असा येतो की एखादं शासकीय प्रशिक्षण SCRT कडून जेव्हा आयोजित होतं, तेव्हा शिक्षक लोकांकडून त्याला म्हणावा तसा चांगला प्रतिसाद किंवा फक्त जाणे, त्या ठिकाणी अटेंडन्स भरणे, ऑनलाईन लिंक भरणे, सह्या करणे आणि प्रमाणपत्र मिळवणे एवढाच त्यामागचा हे असतो. काही मोजके टीचर्स नक्कीच त्याला चांगल्या पद्धतीने हे करतात, परंतु संख्या मोठी असते. या प्रशिक्षणासाठी राज्यात शेकडो तर मुंबईत 7 सेंटर सुरू करण्यात आले आहे. मुंबईतील प्रत्येक केंद्रात 55 प्रशिक्षणार्थी आहे. मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने अनेकांना प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे 2 ते 12 जूनपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षणात पहिल्याच दिवशी 4 ऐवजी 2च धडे शिकवले गेले. मात्र नियोजनाअभावी हजारो शिक्षकांचा वेळ वाया गेला, अशी तक्रार आता करण्यात येत आहे. मात्र प्रशिक्षणासाठी वेळेत येऊन शिक्षकांनी सहकार्य करायला हवे. सकाळी 9:15 वाजता वेळेत हजर राहणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व्हर डाऊन होण्यामागे कदाचित सगळेजण एकाच वेळी दुपारच्या वेळी ट्राय करतात, त्यामुळे हे गोष्टी होत असतील, असे देखील बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आले. ऑनलाईन काही गोष्टी असतात ज्या, आणि सध्या पावसाचं वातावरण किंवा या सगळ्याच गोष्टीमुळे सर्व्हरमध्ये असे प्रॉब्लेम येणे नक्कीच साहजिक आहे. परंतु शिक्षकांचा वेळ देखील या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांनी देखील वेळेत त्या ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. नक्कीच पुढची अपडेट कशी येते ते बघूया. नक्कीच त्यांच्याकडून असे आश्वासन देण्यात आलेले आहे की तांत्रिक समस्या सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात आहे. लवकरच ही समस्या दूर देखील होणार आहे व प्रशिक्षण सुरळीत होईल. त्यामुळे शिक्षकांनी वेळेचे पालन करावे, असे संचालक श्री रेखावार SCRT यांनी केलेले आहे. त्यामुळे आता शक्यतो दुसऱ्या दिवशीपासून असा प्रॉब्लेम येणार नाही. नक्कीच जे आज प्रशिक्षण घेत आहे किंवा आत्ता ज्यांनी प्रशिक्षण घेऊन आलेले आहे त्यांचा 2रा-3रा दिवस असेल, तर त्यांनी नक्की या ठिकाणी मेन्शन करा की सध्या देखील असाच प्रॉब्लेम सुरू आहे का, की प्रॉब्लेम आता निवळला आहे. नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये या गोष्टी मेन्शन करा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.